आजच्या घडीला प्रत्येक महिला ही विविध क्षेत्रात आपले कार्य करीत आहे, सोबतच आपल्या कुटुंबाच्या गाड्या सुद्धा हाकलत आहे. मात्र हे सर्व करीत असताना ज्यांनी महिलेला शिक्षणाच्या प्रवाहात आणले असे महान महिला व भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांची शिकवण व संस्कार अंगी जोपासत आपले कार्य करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या पूर्वा दोंतुलवार यांनी केले. बोरी येथे माळी समाज बांधव यांच्या वतीने आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक बोरी ग्रामपंचायतचे सरपंच शंकर कोडापे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आलापल्ली येथील राणी दुर्गावती शाळेचे प्राचार्य गजानन लोणबले, प्राध्यापक डॉक्टर सचिन शेंडे, उपसरपंच पराग ओल्लालवार, दिलीप भटपल्लीवार, नितीन गुंडावार, सुरेश गंगाधरीवार, दिलीप ओल्लालवार, सत्यवान मुहुर्ले, जिल्हा परिषद शाळा बोरी येथील मुख्याध्यापिका कुसराम मॅडम, शैलजा गोरेकर, विषय शिक्षिका सेवावृत्ती मुख्याध्यापक सुरेश दोंतुलवार, माळी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक येसुजी मुहुर्ले, पत्रुजी आदे, पत्रकार अनिल गुरनुले, अखिल कोलपाकवार, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग रामटेके, महेश बाकीवार, काशीनाथ मुहुर्ले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने माळी समाज बांधवांनी सावित्रीबाई फुले यांची जयघोष करत वाजागाजात रॅली काढण्यात आली. सदर रॅलीत उपस्थित समाज बांधवांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध समाज बांधव बोरी, रामपूर, राजपूर, पॅच यांच्या वतीने अन्नदान करण्यात सुद्धा आले. गेल्या अनेक वर्षांपासून बोरी येथील माळी समाजाची धुरा सांभाळणारे प्रतिष्ठित नागरिक येसू मुहुर्ले, येसू आदे व माळी समाजातील युवक महाराष्ट्र पोलीस म्हणून निवड झालेले महेश मुहुर्ले, राहुल मुहुर्ले व माळी समाजातील युवती आचल मुहुर्ले ही मराठवाड्यातील आविष्कार संशोधन क्षेत्रात बाजी मारत राज्यस्तरावर निवड होऊन मराठवाड्यातील राजहंस कन्या म्हणून ठरल्या. याबद्दल सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजातील युवक यमराज यांनी केले, तर सूत्रसंचालन माळी समाजातील युवती माही आदे व तेजस्विनी चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन सामाजिक कार्यकर्ते संजय मुहुर्ले यांनी केले आहे. कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माळी समाजातील महिला व नागरिकांनी सहकार्य केले. लोकराज्य टीव्ही प्रतिनिधी अखिल कोलपाकवार रिपोर्ट. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती, या जयंतीसोबतच आपण बालिका दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. आणि या बालिका दिनानिमित्त आज ज्या इथे यंग मुली, महिला आणि माझ्या वयोवृद्ध महिला इथे या कार्यक्रमाला जमल्या आहे, त्या सगळ्यांना मी एकच सांगू इच्छिते की आपण मुलींना घडवायचं आहे. महिलांना आपल्याला पुढची पिढी जर घडवायची असेल तर त्यांना शिक्षण द्या, परंतु शिक्षणासोबत संस्कार आणि आपली संस्कृती याची जोड त्यांना सोबत देऊन जा. म्हणजे उद्या आपण जे पेराल तेच उगवेल. तर त्याच्यामुळे आपण जे आज चांगले त्यांना संस्कार देऊ तर उद्याचे तेच संस्कार आपल्या घरामध्ये खेळेल. तर ह्याच सगळं आजच्या दिवसानिमित्त मी सगळ्यांना सांगू इच्छिते आणि धन्यवाद.